task one. Okay, let me revise one more time task. What are the tasks? Array reverse, find prime number. Okay, number reverse, find factorial number, and create 20, 2 to 20 tables. Okay, these are five problem statement. First, CG has done. Let me check. What is this array reverse? She used the inbuilt method that names comes to reverse. And array will be reverse. Let me check. Uh, create one more file inside task.js. Node task.js. I need to go for iteration. Sorry. Array reverse middle like what is the 1, 2, 3, 4, 5, 5, 4? Yeah, perfect. Second task was prime number. Fine. Let me copy the code. Only one student has done. What about others? Only CG have done. Okay, she has done 1, 2 in 1 to 100 prime numbers. Okay, count of. Oh, this is cool. Even same, she has done a number reverse program, and Tanuja done factorial number. Let me check with factorial number. Let me commit out this. Five factor is 120, right? Let me put 7. Yeah, I hope logic is correct. Fact into I. That's it. 7 is 5. Yeah. Okay. Any blockers? No, sir. Others? Only two student has done. What about others? Any blockers for solving logic? Logic मध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा लॉजिक बिल्ड नाही झाला. Yes, guys. Yes, no. Simple. आलेच असेल तर येस म्हणा, नाहीतर नाही म्हणा. जर सॉल्वच नाही केलं असेल तर नो सॉल्व. दॅट्स इट. हे जे कोड जे पाठवलेत ना, त्याचा रेफरन्स घ्या. मे बी 4 to 5 स्टुडंट रिस्पॉन्स दिले. ते तेवढं जण सॉल्व्ह केलं असतील. येस वी डन. ओके. रिव्हर्स नंबर. हा युज परफेक्ट. येस आविश, दिस इज करेक्ट मेथड. नो blockers. Okay, fine. Then iteration done. There are more two loops. The loops names comes to for up and for in. तिला भाजी घेता ओके, अजून दोन मेथड राहिलेत. फॉर ऑफ आणि फॉर इन ते बघूया, आणि फॉर इच आहे ते पण बघू. दोन्ही तिन्ही लूप ऍडव्हान्स लूप जे आहे ते बघू. हायर ऑर्डर लूप्स. 3.js फाईल करतो.
याच्यामध्ये लिहितो हेडिंग फॉर ऑफ फॉरिन फॉर इच. फर्स्ट काय बघू, फॉर ऑफ बघू. फॉर ऑफ बेसिकली यूज करतो कशासाठी, अरेला प्रिंट करण्यासाठी यूज करतो. असं काही नाही, अरेसाठी भरपूर मेथड आहेत, म्हणजे स्पेसिफिक अरेसाठी यूज करतो. कॉन्स्टंट अरे इक्वल्स टू 4 8 9. जर असेल फॉर ऑफ कसं, त्याचं सिंटॅक्स कसं आहे बघून घ्या. फॉर, ओके, कॉन्स्टंट कॉन्स्टंट एलिमेंट ऑफ अरे, console डॉट लॉग एलिमेंट. दॅट्स इट, दिस इज फॉर ऑफ. इथं फक्त इथं फॉर आहे आणि आतमध्ये ऑफ यूज करतात. फॉर ऑफ डिक्लेअर असं करतात बेसिकली. कॉन्स्टंट एलिमेंट म्हणजे आतल्या व्हेरिएबल्स एलिमेंट, व्हेरिएबलचं नाव आहे, एलिमेंट घ्या. ओके, त्यानंतर त्यामधले अरे अरे एलिमेंट्स घ्या, ए बी सी काही पण व्हेरिएबल नाव द्या आणि कॉल करून घ्या. इथं रेफरन्स द्यायचं जे ज्याच्यातून द्यायचे. ऑफ म्हणलं तर कुठं रेफरन्स द्यायचे, ऑफ मधनं, मग ऑफ मधनं एलिमेंट प्रिंट होईल. चेक करूया. हा 3.js आहे. द नोट, द स्पेलिंग मिस्टेक झाले का. 5 8 9 फॉर ऑफ लूपचं एवढंच आहे. फॉर ऑफ लूप अरेला प्रिंट करायचं असेल तर फॉर ऑफ लूप यूज करून घ्या. सेम फॉरिन न करायला चेक करूया. आता फॉरिन पण प्रिंट करू शकता, पण फॉरिन न काय होते बघा. कॉन्स्ट फर्स्ट फॉर कॉन्स्ट आयटम ऑफ अरे console डॉट लॉग आयटम्स. आता चेक करा, दोनदा प्रिंट झाले. पण हे बेसिकली कशासाठी यूज करतात माहिती का. आता इथे पण ऑफच यूज केलं ना, पण इन यूज करून बघायचं. इनला बघा, इनला काय झालंय, त्याचं पोझिशन म्हणजे अरेचा आयटम प्रिंट नाही झाले. बेसिकली तर कसं एलिमेंट घेतलं की अरेचे एलिमेंट मिळून गेलं होतं. पण जेव्हा इनला यूज करतो, इन काय करतो, तिचा बेस देतो बेसिकली. असं केल्यावर तुम्हाला अरेचा आयटम मिळेल. की बघा आउटपुट 0 1 2 3, त्याचं पोझिशन दिले 0 1 2 3. पण 0 1 2 3 वर पोझिशन तुम्हाला अरेचा एलिमेंट मिळू शकतो. पण हे असं थोडं ट्रिकी आहे. असं करून तुम्हाला आउटपुट काढावं लागेल 5 8 9. पण हे कसं एकदम इझी मेथड आहे. डायरेक्ट ऑफ यूज करा. कॉन्स्ट एलिमेंट, एलिमेंट मधले आतला कंटेंट, हे एलिमेंट असू शकतो, आयटम असू शकतो. ठीक आहे, एबीसी काय पण व्हेरिएबलचं नाव असू शकतो. कॉन्स्टंट व्हेरिएबल ऑफ अरे, जे अरेचं नाव द्यायचे, तो रेफरन्सला इथं द्यायचं आणि एलिमेंट प्रिंट करून घ्यायचं. ही आहे फॉर ऑफ, ही आहे फॉर इन. सेम आता आपण ऑब्जेक्टला यूज करूया. कोणतं फॉर लूप बेस्ट आहे ऑब्जेक्टसाठी. ऑब्जेक्ट कसं डिक्लेअर करतात, कॉन्स्ट ऑब्जेक्ट वन कर्ली ब्रेसेस ओपन. आता ऑब्जेक्ट क्रिएट झाला, त्यामध्ये नेम आता हे एक ऑब्जेक्ट प्रिंट झाला. हा ऑब्जेक्टला 1 बाय 1 एलिमेंट एक्सेस करून प्रिंट करायचे. मग ह्याच्यासाठी मी कोणता यूज करतो म्हणून सांगितलं, फॉर इन यूज करतात बेसिकली. फॉर कॉन्स्ट
याच्यामध्ये पण तुम्ही लिहू शकता आयटम्स इन ऑब्जेक्ट वन, कन्सोल डॉट लॉग आयटम्स. आता एकदा प्रिंट करून बघू काय आउटपुट येत आहे. किंवा काय आलं, फक्त लेफ्ट साइडचे कीज आले पण व्हॅल्यू नाही आले. जर मला व्हॅल्यू पाहिजे असेल तर व्हॅल्यूज कसं काढू शकतो? व्हॅल्यूज पाहिजे असेल तर आता दोन घ्यावं लागेल ना. इथं व्हॅल्यूज पाहिजे असेल तर आयटम कॉमा व्हॅल्यूज. ऑब्विसली आता व्हॅल्यूजला पण प्रिंट करू. व्हॅल्यूज आता एकदा प्रिंट करून बघा आउटपुट काय येतो. आले का? फर्स्ट ऍक्च्युली फर्स्ट रायटर नाही आलं, हे काय आलं, वेगळंच आलं. वाय? लेट मी प्रिंट ओनली व्हॅल्यूज फर्स्ट, देन लेट मी चेक व्हॉट आर व्हॅल्यूज कम्स. एजीओ व्हॅल्यू असं काय आलंय? जर आपल्याला आयटम्स ऑब्जेक्ट डॉट आयटम्स काय ते चेक करायचे एकदा. अनडिफाईन्ड आले. फक्त आयटम्स केलं तर काय प्रिंट व्हायले? कीज आलेत पण आपल्याला व्हॅल्यू पाहिजे ना. व्हॅल्यू साठी मी ट्राय करतोय. हे बघा नेम एज पोझिशन तर आलंय. कशावर नाही आले? फक्त आणि फक्त ऑब्जेक्टची की वर ना. आता एक काम करू, असं करू शकतो ना. एस एस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट वन डॉट वन बाय वन, नेम काय आहे, एज काय आहे. मग आता मिळेल आपल्याला तिन्ही व्हॅल्यू. पण अनडिफाईन्ड येतो का? अनडिफाईन्ड येतो. आय डोंट नो. लेट मी डू वन मोर टाइम. डॉट नेम्स, नेम सर्च करू. नेम्स येतं का? नॉट अ नेम्स, दिस इज सिम्पली नेम राईट. आयटम डॉट नेम काय आहे येते का चेक करू. अनडिफाईन्ड येतोय तिन्ही टाइम, अनडिफाईन्ड येतो. काय इथं ऑफ यूज करून बघू ऑफला काय होतंय. ऑफला तर ऑब्जेक्ट वर्कच करत नाही. बघा ऑफला काय म्हणते, ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल. ऑब्जेक्टला ऑफला कधी वर्क करत नाही. सो इन वर्क करतो. इन मध्ये फर्स्ट कीज मिळतो. कीज नंतर ना व्हॅल्यूज कसं काढायचे आपल्याला बघावं लागेल एखादा. ठीक आहे. पण हे तुम्ही एकदा चेक करा. नाही मी उद्या त्याला सांगतो इन मध्ये कसं व्हॅल्यूज घेतो. आता तर आपण कीज एक्सेस करून नेम एज पोझिशन तर एक्सेस केलोच. हे तर भेटतोय आपल्याला. आता व्हॅल्यू पाहिजे असेल तर तसं आपण बघू. एकदा लूप बघून घ्या फॉर ऑफ आणि फॉरेनचं कसं लूप आहे. एक प्रोग्रामिंग करा, ऑब्जेक्ट करा एक. अरे दोन्हीला प्रिंट करून बघा. टेक अ 2 मिनिट्स. प्रिंट साइड बाय साइड. मी तसंच अटेंडन्स शीट पाठवतो, ते पण मार्क करा.
Okay, fine. If attendance done, okay, let me share those Google Meetच्या स्टुडंटला पण शेअर करू द्या अटेंडन्स शीट. 4 ऑफ आणि फॉरेन कळालं का सगळ्यांना? Not that much hard. This is very simple. दोन्ही सेम आहे. इन ऑफ फक्त चेंज होतात. आता थोडाफार ऍडव्हान्स बघू. त्यामुळे अजून एक फाईल करतो 4.js फॉर इच बघूया. फॉर इच खूप वेळा युज करतो हा फॉर इच. अरे प्रिंट ऑब्जेक्ट प्रिंट दोन्हीला चालतोय. ओके. आता एखादा अरे प्रिंट अरे लिहूया. अरे मध्ये अरेला प्रिंट करायचं. आणि ऑलरेडी तुम्हाला मेथड माहिती आहे, तर डू व्हाईल लूप नाही करू शकता. डू व्हाईल नाही करा. फॉर इन फॉर ऑफ. आता फॉर इच मी कसं करायचं ते बघा. फॉर इच अरे डॉट फॉर इच एलिमेंट कन्सोल डॉट लॉग. हायर ऑर्डर लूप्स आहेत ती. एलिमेंट काय केलंय, अरे डॉट फॉर इच एलिमेंट एलिमेंट मधले आतले एलिमेंट आणि एरो फंक्शन कॉल केलं आतमध्ये. बघा एरो आहे आतमध्ये. त्यानंतर कन्सोल डॉट लॉग कॉल केलं. एकदा प्रिंट करूया. नोड 4.js अरे इज नॉट डिफाईन. इथं ये नाही आहे. नेम सेम पाहिजे बरं का. हे जे नेम तुम्ही देता ना इथं, हा अरे डॉट फॉर इच. कळलं नसेल तर अजून एकदा लेट. मला वाटतं कळालं नाही काही जणांना, कारण आपण डायरेक्ट कोड घेतलं ना, नाही कळालं. आता ही अरेला फॉर इच लावायची. मग काय करा, अरे डॉट फॉर इच ब्रॅकेट. ठीक आहे. त्यामध्ये आता इथं तुम्ही आयटम्स जे पण आहेत एलिमेंट मध्ये म्हणजे अरे मध्ये ते प्रिंट करायचे. सिंपल आयटम्स प्रिंट करून बघा. आले बॉस तुझे ट्रू. 23 ट्रू. वेल परफेक्ट अरे प्रिंट झाला. हा सेम तुम्ही ऑब्जेक्ट साठी पण युज करू शकता. फॉर इच कसे, आता एकाच ऑब्जेक्ट प्रिंट करा. आता मागच्या वेळी दिलं होतं ना ऑब्जेक्ट, तीच ऑब्जेक्ट घेऊया. रिपीटेशन ऑब्जेक्ट लिहित टाइम कशाला घालायचं. कुठं लिहिलंय आपण ऑब्जेक्ट. हा इथं ऑब्जेक्ट लिहिलंय बघ. येस, मेक शुअर कॉपी पेस्ट. आणि आता ऑब्जेक्टचं नाव काय आहे. ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट वन डॉट फॉर इच एलिमेंट कन्सोल डॉट लॉग एलिमेंट्स. दोन्ही प्रिंट करतो. काय म्हणते, फॉर इच इज नॉट फंक्शन. ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी काम नाही करत ऑब्जेक्ट साठी. बेसिकली आपल्याला बघायचं होतं. फॉर इच आहे ना ऑब्जेक्ट साठी नाही, अरे साठी बेसिकली वर्क मध्ये आहे. पण ऑब्जेक्ट प्रिंट करायचं असेल तर तुम्ही फॉर मॅप यूज करू शकता. फॉर इन यूज करू शकता ऑब्जेक्ट साठी. ठीक आहे. फॉर इचचं कळाला. फॉर इच मध्ये तर तुम्ही कंडिशन पण लावू शकता. +1 अरे +1 किंवा काही पण असं +1 जर दिलं ना, तो जे पण रिटर्न मध्ये अमाऊंट म्हणजे जे पण व्हॅल्यू भेटतंय त्याच्यामध्ये +1 ने ऍड होऊन भेटतोय.
हे बघा सुधीर 1, 231, ट्रू 1. जर मी असं केलो फक्त आणि फक्त एक ने ऍडिशन केलं, मग तो काय होतंय बघा. हे बघा 23 चं 24 होऊन मिळालं. लास्ट ट्रू 1 होतं, ट्रूचं व्हॅल्यू काय असतो 1 असतो, मग 1 ना 2 ना, म्हणजे ही काय आहे तर माहिती का रिटर्न देतो 1 बाय 1 व्हॅल्यू. त्याच्यासोबत तुम्ही ऍडिशन मल्टिप्लिकेशन कंडिशन चेक करू शकतात आणि इथं ही पण लावू शकतात. इफेल्सचं लॉजिक पण लावू शकतात आयटम्स मध्ये इथे येऊन तुम्ही आहे का एखादी इन्क्लूड नाही करू शकतो तुम्ही ऑलरेडी. इफ आयटम्स इक्वल्स टू 23, जर 23 भेटत असेल तेव्हा कन्सोल डॉट लॉग 23 इज प्रेझेंट इन दिस अरे, असे लॉजिक्स वगैरे पण लिहू शकतात. 23 आहे त्यामध्ये बघा, चेक करा. इथे 23 आहे सेकंड एलिमेंट, मग सेकंड एलिमेंटला तो ट्रू होणार, हा प्रिंट होणार. किंवा 23 प्रेझेंट इन अरे. असे काही करू शकता तुम्ही फॉर इच यूज वगैरे करून लॉजिक्स वगैरे. मी नॉर्मली सिंपल सिंपल का सांगून सोडाले, फक्त अवेअर तुमच्यापर्यंत नॉलेज देऊन सोडतोय. तुम्ही पुढचं लॉजिक कसं काय करायचं, कसं लिहायचं, कसं प्रिंट करायचं, कसं फिल्टर करायचं ते तुम्ही बघा. ठीक आहे. कोणाला काही डाऊट फॉर इच मध्ये? you send this whole code will you send this whole code, this one or like previous one, Adish? Let me give you both code send करून देतो. Yes, okay. And previous one also. Yes, sends to you also. Same, let me give with Google Meet also. दोन्ही सेंड केलं. चेक करा, कॉपी करा, पेस्ट करा, रन करा. सेल्फ एक दोन प्रोग्रामिंग लिहा, बेटर आयडिया येईल. आता अजून एक लूप आहे, लास्ट फॉर लूप. हायर ऑर्डर फंक्शन म्हणतात त्याला. फॉर मॅप फिल्टर रेड्यूस, 3 मेथड आहेत. कोणते हायर ऑर्डरचे ऍडव्हान्स येतात बरं काय. मॅप, फिल्टर आणि रेड्यूस हे पुढे बघूया. तीन ही पण सेम तसंच काम करतात. कसे, आता एखादा अरे लिहिलंय ना, वर कुठं लिहिलं होतं अरे, हे अरे लिहिलं, अरे प्रिंट करायचं आहे. सेम अरे डॉट मॅप, सिंपल आहे. ह्याच्यात तर एकदम स्मॉलेस्ट वे टू डिफाईन फंक्शन असं. मग हे आयटम प्रिंट करून देईल आपल्याला आउटपुटला डायरेक्ट. फॉर इच सारखं काम करतो सिंपल. 3 मध्ये लिहिलं ना, नोड 3.js. अरे नॉट फंक्शन याच्यामध्ये ये घेतलं असतं मे बी. हा, इधर इज मेक शुअर ना, ऑलवेज मेक शुअर ऑब्जेक्ट आणि अरेचं नेम ऍज इट इज पाहिजे, मगच तो वर्क करतो. अदरवाईज ऑफर्स एरर. हे रन झाल्यावर 589. मॅप वगैरे फिल्टर वगैरे कसं करायचं असतंय. आता समजा फिल्टर वगैरे कशासाठी यूज करतात. आता 589 मला फक्त 8च्या समोरचे नंबर पाहिजे. ग्रेटर दॅन 8चा नंबर समोर असेल तर द्या, नाही तर नका देऊ. मग त्याच्यासाठी कसं करतात, असं लिहितात अरे डॉट फिल्टर. कॉल बॅक फंक्शन कॉल होतं याच्यामध्ये, सिंपल काय नाही. आणि ह्याच्यामध्ये आयटम्स रिटर्न. पुढं बघूया बघ काही सगळे आयटम्स ग्रेटर दॅन 8. मग तो आपल्याला फक्त आणि फक्त किती नंबर देईल. 8च्या समोर किती नंबर आहेत, एकच नंबर आहे 9. मग तो फक्त 9 आउटपुटला देईल. चेक करा आउटपुटला. हे बघा 9 लास्ट, नॉट गिवन नंबर राईट. लेट मी कन्सोल डॉट लॉग करावं लागेल. हे नंबर रिटर्न तर करतोय मी त्याच्यामध्ये. कन्सोल ये मध्ये कोणता नंबर आहे बघा. कन्सोल.लॉग ये. कन्सोल.लॉग मध्ये ये 9 राहिला फक्त. फिल्टर होऊन अरे तुम्हाला मिळून जात आहे. पुढे बघू. मॅप रेड्यूस आणि हायर ऑर्डर फंक्शन मध्ये येतात हे.
अजून तुम्हाला नाही झाले तेवढं हाय लेवल, पण ते पुढे बघूया वन बाय वन. फॉरचे इथं समजतात इटरेशन्स. फॉर मध्ये कोणाला काही डाऊट ब्लॉकर्स असेल तर आताच विचारून घ्या. फॉर फॉर लूप मध्ये किंवा वाईल डू वाईल फॉर इन फॉर ऑफ फॉर इच. नो डाऊट. नो नो. Only two students are responsible. What about others? Okay, guys. This is fine. पुढं आता मेन टॉपिकला जे पण ऍक्च्युअल जे तुम्ही युआय वर बनवणार आहेत ना. आता युआय वर काहीतरी बटन क्लिक करतात आणि बॅकएंड डेटा येतो आणि काहीतरी चेंज होतो डेटा. डॉम शिकणार आहे बेसिकली डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉड्यूल. युआय सोबत तुम्ही कसं इंटिग्रेट करणार, कसं टॉक करणार, जावा स्क्रिप्टला कसं इंटिग्रेट करणार, युआय कडनं कसा डेटा घेणार, ती गोष्ट आता स्टार्ट होणार आहे. आता मी फर्स्ट फाईल क्रिएट फोल्डर क्रिएट करतो. 05 डॉम. या सगळेजण तुम्ही पण फोल्डर क्रिएट करा. लेट मी सर्च डॉम. डॉम कन्सेप्ट बघू. सगळेजण फोल्डर क्रिएट करत असेल तर आपण डॉम स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल लर्न व्हॉट इज डॉम. डॉम इज फुल फॉर्म डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. फुल फॉर्म लिहून घ्या. लाईक इन HTML डॉम ट्रीज ऑब्जेक्ट. ओके, डॉमचं कसं ऑब्जेक्ट आहे ऑलरेडी यू नो. HTML and CSS there are header and body tags. Okay, elements, title, attributes are href, element. These already you know. These are parent one, these are two childs and elements, attributes, all things you know. आता ते यूज करून कसा डेटा तुम्ही मॅनिपुलेट करतात, फ्रंट एंड टू बॅक एंड पास करतात, कॅरी करतात, कॉल करतात, एक्झिक्युशन करतात, ते बघायचं आहे सध्या. ठीक आहे, एखाद्या बटनवर क्लिक केलं की त्याच्यात कलर, बॅकग्राऊंड कलरचा कसं चेंज होतो, एखादी इमेज चेंज कसं होतंय ते बघा. लेट स्टार्ट विथ 1.js. लक्षात ठेवून घ्या बरं का. आता ऑलरेडी सिलेक्टर माहिती आहेत. कोणत्या कोणत्या सिलेक्टर माहिती आहे एनीवन? सिलेक्टर सांगा बरं. सर कॅन यू reduce the size of the screen? Scroll down. Which code you are talking about, Samruddhi? Already shared with group. You can take reference from there. Okay, fine. सिलेक्टर सांगा कोणते कोणते सिलेक्टर आपण लर्न केले. CSS HTML मध्ये सिलेक्टर्स बघितले होते. कोणते कोणते सिलेक्टर आहेत? येस, फास्ट चार्ट मध्ये क्लास आयडी परफेक्ट. ओके, क्लास आयडी. अजून एक होतं एलिमेंट सिलेक्ट. एलिमेंट सिलेक्टर युनिव्हर्सल सिलेक्टर पण बघितले होते. पण इथं आपल्याला तीन यूज होणार आहे डॉक्युमेंट मध्ये, याच्यामध्ये कशामध्ये, जावास्क्रिप्ट फ्रंटेंड मधून ऍक्सेस करण्यासाठी. आता मी काय सांगतोय, आता ऑब्विसली क्लास आयडी वरनं आता तुम्ही आयडी जे देता त्या आयडी वरनं तुम्ही सिलेक्ट करणार. त्या आयडीला सिलेक्ट करून त्या आयडी मधलं कंटेंट बघणार. त्या आयडी मधलं कंटेंट एकतर तुम्ही काहीतरी व्हॅल्यू पास करून देणार किंवा तिकडनं काहीतरी व्हॅल्यू घेणार. दोनच गोष्टी, एकतर व्हॅल्यू घेणे, एकतर व्हॅल्यू पास करून देणे. मग त्याच्यासाठी तीन कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी. फर्स्ट येतो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय. स्पेलिंग बघून घ्या बरं का बरोबर. फर्स्ट आहे
डॉक्युमेंटला गेट एलिमेंट बाय आयडी. की कधी यूज करतात, जर तुम्ही एखाद्या एलिमेंट मध्ये आयडी दिला असेल तर हा यूज करून त्या आयडी मधला कंटेंट ऍक्सेस करू शकतो. फर्स्ट. सेकंड, डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय क्लास नेम. परफेक्टली बघून घ्या बरं का. कुठं कॅपिटल आहे, कुठं स्मॉल आहे, वन बाय वन बघून घ्या. की कधी यूज करतात, एखाद्या एलिमेंट मध्ये तुम्ही क्लास दिला असेल तर क्लासला सिलेक्ट करून आतला कंटेंट ऍक्सेस किंवा पास करत असेल तर हे यूज करतात क्लास साठी. अजून एक सिलेक्टर आहे, क्वेरी सिलेक्टर. क्वेरी सिलेक्टर आणि क्वेरी सिलेक्टर. चार मेथड आहेत. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय क्लास नेम, क्वेरी सिलेक्टर आणि क्वेरी सिलेक्टर. आजच्या सेशन मध्ये आपण हा दोन्ही बघू. काय असतो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, काय आहे डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय क्लास नेम, काय आहे. त्यासाठी आपण एक एचटीएमएल फॉर्म क्रिएट करू. फर्स्ट फर्स्ट काय करतो, वन डॉट एचटीएमएल नावाने क्रिएट करतो. टेम्पलेट घेतो. डॉम शिकतोय म्हटलं तर टायटल डॉम देतो. आता एखादी पॅरेग्राफ घेतो. आता हे रन करू, आउटपुट काय आलं एकदा चेक करूया. रन केलो, दिस इज मी म्हणून आउटपुट आलं. एवढं तर सगळ्यांना येतो, सिम्पल. आता मला हिचं कलर आहे ना जावा स्क्रिप्ट थ्रू द्यायचे. जावा स्क्रिप्ट थ्रू आतलं कंटेंट हे बॅकएंडला पाठवायचे, एवढं कंटेंट. मग पहिला बॅकएंडला तर घ्यावं लागेल, बरोबर आहे. फर्स्ट डे सांगितलं, सीएसएस लिहिताना तुम्ही काय करत होते, तिचे स्टाईल लिहित होते इंटरनल साठी, आणि स्टाईल लिहून सीएसएस लिहित होते. आता सेम जावा एचटीएमएल मध्ये जर जावा स्क्रिप्ट लिहायचं असेल ना, स्क्रिप्ट टॅग आहे, हा टॅग आहे स्क्रिप्ट. हा टॅग युज करून स्क्रिप्ट हे लिहितात. काय लिहितात, जावा स्क्रिप्ट लिहितात. चेक करायचं आहे का, चेक करा. कन्सोल डॉट लॉग हॅलो वर्ल्ड. आता ही बघा आउटपुट मध्ये कुठं दिसतंय ही चेक करायचं. कन्सोल डॉट लॉग ही जे हॅलो वर्ल्ड एचटीएमएल मध्येच लिहिलंय, एरर तर काय नाही. आउटपुट मध्ये कुठं दिसतंय तेवढं बघूया. राईट क्लिक, डू इन्स्पेक्ट अँड कन्सोल म्हणून आहे बघा इथे. एलिमेंट, कन्सोल, मेमरी, सोर्स, नेटवर्क, परफॉर्म, ऍप्लिकेशन, लाईट वर्क. ह्याच्यामध्ये कन्सोल मध्ये आहे. तर कन्सोल मध्ये रिफ्रेश करा अजून एकदा. हॅलो वर्ल्ड आला इथं, इथं आले बघा. थर्ड ऑप्शन हॅलो वर्ल्ड. तुम्हाला कन्फर्म करायचे हॅलो वर्ल्ड आहे की तोच हॅलो वर्ल्ड प्रिंट झालाय का नाही. इथं काय करूया, वन 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 करू. आता वन 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 आले बघा, म्हणजे तोच हॅलो वर्ल्ड आला इथं कन्सोल मध्ये. कळालं. जावा स्क्रिप्ट कसं लिहायचं एचटीएमएल मध्ये, तो ऑलवेज कम्स इन स्क्रिप्ट टॅग. एक तर हेडिंग टॅग मध्ये लिहा, नाहीतर बॉडीच्या नंतर ना लिहायचं. आता बॉडीच्या नंतर लिहिलं तरी पण तो आउटपुट दाखवतोय बघा हॅलो वर्ल्ड. आता ही कंटेंट पाहिजे सर मला, ही जे हॅलो वर्ल्ड तुम्ही दिलं ना, हा कंटेंट बॅकएंडला पाठवायचे, इथलं डेटा म्हणजे इथं स्टोर करायचे. ते कसं करू शकतात, पहिला समजा त्याच्यामध्ये आयडी एका क्लास चेक करायचं, आयडी आहे. मग आयडी असेल तर आयडीला सिलेक्ट करू. कसं सिलेक्ट करू, एखादा व्हेरिएबल लिहूया किंवा असं डायरेक्टली सिलेक्ट करू. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि तो आयडी काय आहे, पॅरा डॉट. फर्स्ट एवढं सिलेक्ट करून बघूया. हे एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया. पॅरा म्हणून एक व्हेरिएबल घेतो, त्याच्यामध्ये स्टोअर करून देतो. आणि हा पॅराला आता काय करतो, कन्सोल डॉट लॉग करून चेक करतो पॅरामध्ये काय आहे. ऑब्विसली कन्सोल डॉट लॉग आपण टर्मिनल मध्येच बघत असतो ना, पॅरामध्ये म्हणजे आउटपुट काय आलंय म्हणून. आता ह्याच्यामध्ये हा व्हॅल्यू यायला पाहिजे. कुठलं, हा व्हॅल्यू, हा एलिमेंट यायला पाहिजे. तो यायला का नाही एकदा चेक करूया. सिंपल येतो तिथं, तिथे चेक करतो बघा. हॅलो वर्ल्डचं खाली अजून एक प्रिंट आलंय, त्याच्यामध्ये पूर्ण एलिमेंट सिलेक्ट होऊन तर आले बाबा. कन्सोल डॉट लॉग पॅरा म्हणून केल्यावर तो
पूर्ण आलंय इथं. मला फक्त आतला कंटेंट पाहिजे, पूर्ण एलिमेंट नको. आतला कंटेंटला काय म्हणतो आपण? व्हॅल्यू म्हणतो. सिम्पली डॉट व्हॅल्यू करायची. मग आता चेक करा आउटपुटला. ही बघा अनडिफाईन्ड येतो, अजून कंटेंट भेटत नाही बेसिकली. कंटेंट भेटायला पाहिजे होतं पण अनडिफाईन्ड येतो. मग आतलं कंटेंट पाहिजे असेल तर काय करावं लागेल? लेट मी डू वन मोर टाइम. पूर्ण एलिमेंट तर आपल्याला डायरेक्टली ह्याच्याने पूर्ण एलिमेंट भेटतो, फक्त कंटेंट पाहिजे. डॉट इनर टेक्स्ट करतोय. इनर टेक्स्टला काय भेटते बघू एकदा. ही बघा हॅलो दिस इज मी भेटला. इनर टेक्स्ट, इनर एचटीएमएल. हीच आता मी हा व्हेरिएबलला बॅकएंडला पास करून देतो. हा व्हेरिएबल मध्ये ह्याचं आतला गोष्टी आलाय ह्याच्यामध्ये. मग तो हा मी पास करून देतो कुठं? बॅकएंडला. म्हणजे आता समजा इथं UI ला 4 5 नंबर आहे. मग ते 5 नंबर ऑड आहे का इव्हन आहे चेक करायचंय. पॅरामध्ये 5 आले इनिशियलला. पॅरामध्ये 5 आलं, ही 5 ऑड आहे का ते चेक करायचे. कसं चेक करणार? काय करा, इफ पॅरा ह्याला नंबर करू. तर नंबर आहे ना ते. नंबर मॉड्युलस टू इक्वल्स टू 0. कन्सोल डॉट लॉग नंबर इज इवन एल्स. ही तर माहिती आहे का आता कसं लिहायचे सगळे? कन्सोल डॉट लॉग नंबर इज ऑड. आउटपुट चेक करा. पॅरामध्ये काय नंबर दिले? 5 इव्हन आहे का ऑड आहे? फर्स्ट काय करतो, इथं येतो कॉन्स्ट नंबर, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं मी. त्यामध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी ही फॉर्मॅट आहे. UI मधून जर डेटा पाहिजे असेल किंवा डेटा पास करायचा असेल तर हा मेथड आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय. आणि आयडी म्हणलं तर तुम्हाला एक आयडी द्यावं लागेल डबल कोलन मध्ये. आयडीचं नाव काय आहे? प्यारा आहे. मग एवढं जर घेतलो, इनर टेक्स्ट जर घेतलो, मग आतला कंटेंट प्यारामध्ये हा नंबर मध्ये येऊन गेलं. बरोबर आहे. आता एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केलो नंबर A = 10. मग 10 हा नंबर मध्ये येतोय ना सेम. आता 10च्या ठिकाणी मी हा UI कडनं घेतो आणि ह्याच्यामध्ये तो स्टोअर झाला. मग तो प्रायमॅरीने चेक करतो. आउटपुटला चेक करूया काय आलंय. हे बघा नंबर इज ऑड आले का? हीच सेम आपण काय करू शकतो? आता युजर कडनं तुम्हाला इनपुट घ्यायचे. एक फॉर्म क्रिएट करतो, फॉर्म मधला नंबर बॅकएंडला घेतो, म्हणजे स्क्रिप्टिंग मध्ये घेतो, स्क्रिप्टिंग ते परत पास करून देतो. ते उद्याच्याला बघू, थोडं टफ आहे. इनिशियलला एवढं समजून घ्या. आता मला सर आता इव्हन आहे का ऑड आहे ही मला परत रिटर्न सांगायचे. UI मध्ये शो करून द्यायचे. रिझल्ट जे आहे ना, ऑड आहे इव्हन आहे परत तिथं शो करायचे. आणि ह्याला मी एक आयडी देतो, रिझल्ट करतो, ह्याच्यामध्ये शो करायचे रिझल्ट. फर्स्ट UI चेक करूया काय आलंय. फर्स्ट UI बघा 5 आहे आणि आता इथं सांगते इव्हन आहे का ऑड आहे. अजून एक पॅराग्राफ घेऊ. अबाव नंबर इज इव्हन ऑर ऑड. चेक करूया इव्हन आहे का ऑड आहे. आता रिझल्ट मध्ये मला आन्सर पाठवायचे. रिझल्ट मध्ये आन्सर द्यायचे ऑड आहे का इव्हन आहे. इथं तर तुम्ही लॉजिक लिहिलात. जावास्क्रिप्ट मध्ये लॉजिक लिहितात ना कोणत्याही गोष्टीचे. की बॅकएंड कडनं किंवा कुठलं तर लॉजिक लिहून आता पाठवायचे. लॉजिक चेक करून, नंबर चेक करून. तर 5 ऑड आहे, ऑब्विसली 5 ऑड आहे. आणि ही ऑड असलेलं इथं पाठवायचे रिझल्ट मध्ये. म्हणजे काय करावं लागेल? हा आयडी तर सिलेक्ट करावा लागेल सर. गेट एलिमेंट बाय आयडी, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी तर यूज करावंच लागेल. मग ह्याच्या इंटरनल एचटीएमएल, ह्याच्या इंटर एचटीएमएल मध्ये कंटेंट पुश करून द्यायचे, म्हणजे पाठवायचे. कसं करू शकतात ते? सिंपल आहे, सांगतो बघा आता. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. कारण आयडी काय घेतो समजून घ्या. इथं आयडी दिलाय म्हणून आयडी घेतोय. आणि ह्याच्यामध्ये काय करतो? सिंपल ते आयडी नाव पास करतो, आयडीचं नाव. रिझल्ट ऑब्विसली तुम्हाला हे आता कळालं असेल तर एवढं जर लिहिलं पूर्ण ह्याचा ऍक्सेस भेटला आपल्याला. आता ह्याचं ऍक्सेस भेटलंय.
करू शकता. आता तुम्ही काय पण त्याला त्यामध्ये कंटेंट पाडू शकता, त्याचा कलर चेंज करू शकता, बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि त्याच्यामधलं कंटेंट घेऊ शकतात. आता पाठवायचं टाइम आहे इथं, तर आम्ही घेतलंय. घ्यायचं कसं कळालंय तुम्हाला, आता पाठवायचंय. कसं पाठवणार? डॉट इनर एचटीएमएल इक्वल्स टू काय पाठवायचं आहे? इव्हन आहे का ऑड आहे? आता इफ हा इफ मध्ये आला तर ऑब्विसली तो काय असेल? इव्हन असेल. नंबर इज इव्हन असं लिहितो. नंबर इज रिझल्ट, नंबर इज इव्हन. हा कंटेंट जायला पाहिजे. जर ऑड असेल तर सेम असंच लाईन डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आणि आयडी काय आहे? कुठं पाठवणार आहे? रिझल्ट मध्ये पाठवणार आहे. रिझल्ट आयडी आहे. मग रिझल्ट डॉट त्याचं आतलं कंटेंट इनर एस्टीमेल घ्या आतलं कंटेंट साठी. आणि त्यामध्ये काय पाठवायचे? जर हा कंडिशन फॉल झाला तर रिझल्ट नंबर इज ऑड. आता आउटपुट चेक करा काय झालेलं असतं. ठीक आहे. 5 आहे. 5 नंबर ऑड आहे का इव्हन आहे? आलंय बघा. नंबर इज ऑड आलंय डायरेक्टली. अबो नंबर इज इव्हन और ऑड हे क्वेश्चन होतं. आणि याचा आन्सर आपला येऊन गेला, नंबर इज ऑड. पण नंबर इज ऑड मी युआय मध्ये नाही दिले, तो बॅक म्हणजे स्क्रिप्ट मधनं येते. इथं चेक करा. इथं मी दिलंय का काय आउटपुट? फक्त रिझल्ट दिलं होतं. मग इथलं आतलं कंटेंट कसं आलं? इथनं आलंय ते बेसिकली. इथून आलंय तो पास होऊन नंबर इज ऑड. चला ऑब्झर्व करा. हाऊ टू पुश दी व्हॅल्यू. ह्याचा बॅकग्राऊंड कलर पण बॅकग्राऊंड कलर सगळं चेंज करू शकतात. कसे? सेम डॉक्युमेंट डॉट अजून एक सांगतो आणि तुम्ही प्रॅक्टिस करा थोडा वेळ. डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय आयडी रिझल्ट. ऑब्विसली इथं स्टाईल घ्यावं लागेल. आता स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर रेड. बॅकग्राऊंड कलर रेड घेतो. आउटपुट चेक करा. रेड मध्ये तर नाही आलंय. का बरं नाही आला? रेड मे बी कम्स इन सिंगल कोट. आता चेक करूया. आले का रेड मध्ये? नंबर इज ऑड. बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकता, त्याचं स्वतःच त्याचा कलर चेंज करू शकता. जेवढं सीएसएस माहिती आहे ना ते सगळं करू शकता. पण त्याच्यासाठी ती बघून घ्या कसं कसं लिहायचं ते कोड. टेक 2 to 3 minutes रिव्ह्यू कोड वन बाय वन, लाईन बाय लाईन. एनी ब्लॉकर, एनी इश्यू. मग मला एकदा विचारा, मी अजून एकदा एक्सप्लेन करायला रेडी आहे. दिस इज फाउंडेशन आहे. याच्यानंतर अजून थोडा ऍडव्हान्स बघणार आहे. करा, चला रिव्ह्यू करा. कोड चॅट मध्ये पण देतो. प्रॅक्टिस करा 1 मिनिट. रन करून बघा. रन व्हायला का नाही ब्राउझर मध्ये चेक करा. राईट क्लिक करून कन्सोल मध्ये पण बघा. गुगल मीट ऑल्सो. ते कळालं ना, लई लवकर कळून जात. फक्त एकदा लक्ष देऊन बघितलं ना, लगेच कळून जाईल.
ओके. हॅव एनी डाऊट? डन, फाईन. कोणाला काय डाऊट आहे? नो डाऊट, डन. अजून दोन तीनदा अजून एकदा प्रॅक्टिस करतो, ठीक आहे, सेम. आता ही झालं आयडी न. आता जर इथं क्लास झाला असता, आता अजून एक एक्झाम्पल घेतो. एक H1 घेतो आणि ह्याच्यामध्ये क्लास घेतो, बेसिकली क्लास हेडिंग. वी आर लर्निंग जावास्क्रिप्ट. हा कंटेंटचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं युजिंग जावास्क्रिप्ट, किंवा आतलं कंटेंट घ्यायचं किंवा आतलं कंटेंट चेंज करायचं आहे, ते पण करू शकतो. आतलं कंटेंट चेंज पण करू शकतो आपण. पण फर्स्ट बघूया, ते कंटेंट सिलेक्ट करून घेऊ आणि त्याच्या आतलं कंटेंटचं कलर चेंज करू, सिम्पल. ऑब्विसली काय करणार, स्क्रिप्ट मध्ये या फर्स्ट काय आहे बघायचं. कंटेंट मध्ये क्लास आहे बाबा, मग काय क्लास असेल तर काय करायचं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय क्लास नेम, बिकॉज ऑफ दिस इज क्लास, राईट? सो क्लास नेम. आणि व्हॉट इज द क्लास नेम? हेडिंग. ह्याच्यामध्ये काय आलं मग, ह्याचे ऍक्सेस मिळून गेला. ह्याचे ऍक्सेस भेटते का नाही एकदा चेक करून बघा वाटल्यास तुम्ही. हे एखाद्या ह्याच्यामध्ये ठेवतो, एखाद्या व्हेरिएबल मध्ये ठेवतो, हेडिंग मधून व्हेरिएबल मध्ये ठेवतो आणि याला प्रिंट करून बघतो. हे बाकीचे थोडा वेळ कमिट आउट करतो. आता हे हेडिंग मध्ये त्या H1 चं ऍक्सेस भेटतो का नाही चेक करूया. हेडिंग. आता ब्राउझरला जिथलं जे तुम्ही रन केलेत ना त्या फाईलच्या पाथला जावा आणि चेक करून बघा. इथे H1 भेटलंय मला. इथं बघा H1 हेडिंग भेटतोय मला, आणि त्याचं लेंथ पण सांगतोय, एक लेंथ आहे, एक हेडिंग आहे त्यामध्ये. म्हणून आतलं कंटेंट पाहिजे डॉट इनर HTML, डॉट इनर टेक्स्ट, असं करा, आतलं कंटेंट मिळतंय. आता एकदा इनर HTML गेट करू. इनर टेक्स्ट तर ऑप्शन येत नाहीये. लेट मी चेक. इनर टेक्स्ट केले. आता हेडिंग मध्ये बघूया इनर टेक्स्ट काय आलं. अनडिफाईन्ड येतो. इथं इनर टेक्स्ट क्लासला वर्क करत नाही वाटतं. इनर HTML यूज करू. इनर HTML चेक करू एकदा. इनर HTML पण अनडिफाईन्ड आलं. ठीक आहे, व्हॅल्यू चेक करू एकदा. व्हॅल्यू करतो. व्हॅल्यू पण अनडिफाईन्ड येतो. आतला कंटेंट जर पाहिजे असेल तर कसं ऍक्सेस करावं लागेल H1 चं. व्हेर इज कोड, व्हेर इज कोड, लेट कम्स टू कोड. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी चेक. ओके, हे चेक करू एकदा कंटेंट भेटतोय का नाही. इनर HTML कलेक्शन H1 डॉट हेडिंग मिळालं तर आहे हेडिंग मध्ये. हेडिंगचं कंटेंट डॉट कंटेंट करू का, डॉट कंटेंट भेटतंय आउटपुट. डॉट कंटेंटला काय आला, अनडिफाईन्ड येतो. पण याच्या आतल्या व्हॅल्यूचं जर मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं असेल, कसं करू शकतो. ऍक्सेस तर इथं झाले, मग इथं आउटपुट जेव्हा करतो भेटतोय तर खरं. आता याचं बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं तर आहे, कसं करायचं. ह्याच्यामध्ये आहे तो हेडिंग मध्ये. मग हेडिंग डॉट स्टाईल डॉट हेडिंग साठी वेगळं आहे का. लेट मी डू इट पॅरेग्राफ. पॅराग्राफ देऊन चेक करतो एकदा पॅराग्राफचं कंटेंट काय भेटतो. लेट मी रिकमिट आउट. पॅराग्राफ क्लासला डिफरंट आहे बरं का, बघा इथं क्लासला काय काय भेटतंय.
अच्छा, आयटम म्हणून फंक्शन कॉल करवलंय, त्याच्यामध्ये आयटम भेटल्यावरच आपल्याला आतला कंटेंट भेटतो. ओके ओके ओके. थोडं ही ह्याचं थोडं डिफरंट आहे ह्याचं मेथड, कशाचं, क्लासचं. पण आयडीचं सगळ्यात सिम्पल आहे. आयडीला सिलेक्ट करायचं असेल तर, क्लासला जर सिलेक्ट करायचं असेल थोडाफार डिफिकल्ट आहे, नॉट दॅट मच. आयटम फंक्शन कॉल करतो, हेडिंग डॉट आयटम, लेट मी चेक व्हॉट इज द आउटपुट नाव. ऑब्विसली फंक्शन तर इथं भेटतोय, त्यातलं कंटेंट नाही मिळालं. लेट मी कॉल फंक्शन, अनकॅच फील्ड. लेट मी सर्च, इथं सर्च करू. लेट मी सर्च वन मोर टाइम, लेट मी डू. ओके, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय क्लास नेम, जावास्क्रिप्ट. इथं सर्च करतो. इथं आलंय, एकदा मेथड बघूया कसा आहे, कसं असतात. सिंपल क्लास साठी एक्झाम्पल बघू. H1 असेल बेस्ट, H1 झालं असेल बेस्ट राहिलं असतं. अच्छा, इथं बघा काय केलंय त्यांनी, कलेक्शन डॉट इनर एचटीएमएल. आपण ऑलमोस्ट क्लोज होतो, फक्त इथं कलेक्शन डॉट झिरो हे नव्हतं आपल्या इथे. म्हणजे फर्स्ट ह्याच्यामध्ये हॅलो वर्ल्ड जाईल, बरोबर आहे. कलेक्शन डॉट झिरो मध्ये हॅलो वर्ल्ड जाईल ह्याच्यामध्ये कंटेंट. त्यातलं ऍक्सेस करायचं असेल तर पण असंच ऍक्सेस करावं लागेल. एखाद्या, नो नॉट दॅट मच. पाठवायचं असेल तर सिम्पल, जसं आयडीने पाठवते तसंच पाठवलं इथं पण. म्हणजे क्लास कसा असतो, मल्टिपल असतात, 1 2 3 4 5 6. कुठं किती पण क्लास देऊ शकतात तुम्ही, एकच क्लास ऑल टाइम, म्हणजे खूप वेळा टाइम देऊ शकतात. आयडी असं नाही ना, एकच टाइम एकच आयडी असतो होल प्रोजेक्ट मध्ये. एकदा तुम्ही आयडी त्या नावाने दिलं तर दुसऱ्या एलिमेंटला तोच आयडी नावाने देऊ शकत नाही. पण क्लास असं नाही, क्लास असं आहे ना, तुम्ही किती वेळा पण आयडी देऊ शकता. म्हणून हे अरे घेतलं इथं. झिरो मध्ये पाहिजे का, वन मध्ये पाहिजे, टू मध्ये पाहिजे, तो आहे इथे इनर मध्ये. तर काय केलंय, सिम्पली दोन ड्यू घेतले आणि क्लास वन क्लास टू, क्लास टू डिफाईन केलंय. आणि त्यामध्ये काय केले, कन्सोल डॉट लॉग कलेक्शन म्हणून एक व्हेरिएबल डिक्लेअर केले, त्यामध्ये क्लास सिलेक्ट केलो एक्झाम्पलला. म्हणजे आता काय झालं, हा दोन्ही ड्यू ऍक्सेस मध्ये आले, कुठं, कलेक्शनला. सेम कन्सेप्ट. जेव्हा जेव्हा हे लिहितात ना एवढे, मग तेव्हा समजायचं हा कलेक्शन मध्ये हा दोन्हीचा ऍक्सिस आहे. आता तुम्ही हा दोन्ही ड्यूला काय पण करू शकता, बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकता, कलर चेंज करू शकतात, आतले कंटेंट चेंज करू शकतात. मग इथं सिम्पली काय केले, कलेक्शन ऑफ झिरो, झिरो म्हणजे हा व्हॅल्यू, इथले आतला कंटेंट हॅलोवर्ड व्हायला पाहिजे. बघा आतला कंटेंट हॅलोवर्ड होऊन प्रिंट झाला. जर मी हा कमिट आउट करतो आणि रन करतो, आउटपुट बघा, एलिमेंट वन एलिमेंट टू येत आहे ऍज इट इज, जसं HTML प्रिंट होतो. पण मला आतला कंटेंट चेंज करायचा आहे बाय युझिंग क्लास. तर तुम्ही कसं करू शकता, इनर HTML यूज करतात बेसिकली सगळीकडे. इंटर आतला कंटेंट चेंज करायचं असेल तर फक्त ह्याच्यामध्ये थोडं पॅटर्न काय चेंज आहे तुम्हाला सांगावं लागेल. जर मोर देन वन क्लास असेल तर असं सांगावं लागेल. एकच क्लास असेल तर डायरेक्ट कलेक्शन डॉट इनर एचटीएमएल हॅलो डायरेक्ट पाठवू शकतात तुम्ही, एकच क्लास असेल तर. मोर देन वन क्लास असेल तर त्याचं पोझिशन सांगावं लागेल, झिरो मध्ये, वन मध्ये, टू मध्ये, कितवा काउंटच्या क्लासमध्ये काय कंटेंट पाठवायचे तसं. म्हणजे आता मी अजून एक करतोय, एलिमेंट टू मध्ये पण कंटेंट चेंज करतो. कसं, कलेक्शन टू डॉट इनर एचटीएमएल, दिस इज सेकंड कंटेंट. हे बघा आता रन करतो. फर्स्ट मध्ये तर प्रिंट झालंय, टू मध्ये तर नाही ना, वन घ्यायला पाहिजे तुम्ही ते. हे बघ, सेकंड मध्ये पण कंटेंट चेंज झालं, हॅलो वर्ड, दिस इज सेकंड कंटेंट. थर्ड नव्हतंच, म्हणजे सेकंड नव्हतंच पोझिशन मध्ये बघायला गेलं तर. त्याच्यामध्ये येत नाहीये, म्हणून हे घेत नाही. अजून एक एक्झाम्पल बघू.
की वाला बघ, कलर चेंज क्लास ना कसं कलर चेंज करू शकतो आम्ही ते बघा. सिम्पली एक ड्यू डिफाईन केलंय एक्झाम्पल क्लास नावाने, सेकंड डिफाईन केलं, थर्ड पण डिफाईन केलंय. फक्त आता कलेक्शन मध्ये सेम सिलेक्शन केलं, दोन्ही क्लासला ऍट अ टाइम सिलेक्शन केलंय. समजून घ्या, एक्झाम्पल आणि कलर दोन क्लास इथं बघा. एक्झाम्पल कलर दोन वेगवेगळे क्लास आहेत. मग त्याचं झिरो कलरला जे पण फर्स्ट एलिमेंट होतं दोन्ही असलेलं, मग त्याचं बॅकग्राऊंड कलर चेंज केले, स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर सिम्पली. मग त्याचं बॅकग्राऊंड कलर चेंज झालं. काय केलंय आता मला फर्स्टचं करायचंय. फर्स्टला ही क्लास एक्झाम्पल ह्याचं बॅकग्राऊंड कलर, हा ह्याचं बॅकग्राऊंड कलर चेंज करायचे. कसं करावं लागेल? फर्स्टला तुम्हाला सिलेक्ट करा त्या बॉक्सला, कॉन्स्ट कलेक्शन वन डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय, गेट एलिमेंट्स बाय होतं ते. आय मेक मिस्टेक ओव्हर द्या, तिथं मिस्टेक केलो आपण. एलिमेंट्स बाय क्लास नेम, आणि फक्त आपल्याला क्लास नेम काय पाहिजे होतं? एक्झाम्पल. जर एक्झाम्पल असेल मग कलेक्शन वनचा बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू करा. रन करून घ्या. ओ, आलं नाहीये. लेट मी डू कलेक्शन वन डॉट झिरो. काय तर स्पेलिंग मिस्टेक असतो, बाकी काय नाही, एरर तर येणार नाहीये. तो स्पेलिंग मिस्टेक असतो कुठं तर. वेळ कुठं चेंज आहे? आता मी ह्याचं पण करतोय, कुठं स्पेलिंग मिस्टेक आहे? एनिवन गेट? येस येस पल्लवी, एनी क्वेश्चन? सेमीकॉलन, हे सेमीकॉलन नॉट मॅन्डेटरी, म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये स्पेलिंग इज रॉंग. विच वन? डॉक्युमेंट. येस येस येस. थँक्यू गाईज. येस, आता याचा कलर पण ब्ल्यू झाला, आता ते पण होऊन जाईल. एरर नसतं, पण स्पेलिंग मिस्टेक त्याच्याने होत जाईल ते. हे बघा, त्याचा कलर पण चेंज झाला. फर्स्ट आपण सिलेक्ट करून कलर चेंज करू शकतो. आतला ह्याच्यात कलर चेंज करायचं असेल तर स्टाईल डॉट कलर करा फक्त. स्टाईल डॉट कलर, मग आतला कलर चेंज होतो फक्त. हे बघा, आतला कलर चेंज झाला. बॅकग्राऊंड कलर, बॉर्डर देऊ शकता इथे. इथं बॉर्डर म्हणायचं, बॉर्डर द्यायची सगळं समोर. ओके. आज फक्त एलिमेंट बाय आयडी आणि सिलेक्ट क्लास. ओके. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय क्लास नेम, एलिमेंट्स बाय क्लास नेम, हा दोन्ही प्रॅक्टिस करा. एखादी कंटेंट तुम्ही फर्स्ट इकडं घ्या जावास्क्रिप्ट मध्ये, स्क्रिप्टिंग मध्ये, आणि एखादा तुम्ही सेंड करा. त्याचं कलर चेंज करता येते का? इंटरॅक्ट करा, जावास्क्रिप्ट एचटीएमएल सोबत इंटरॅक्ट करायला ट्राय करा. उद्या त्याला आपण अजून क्वेरी सिलेक्टर बघू. त्या क्वेरी सिलेक्टर बघून एखाद्या कॅल्क्युलेटर सारखं किंवा एखाद्या फॉर्म फिल करून घेऊ आणि ते डेटा फेच करू. ते उद्याच्याला करूया. मग एखादं कॅल्क्युलेटर म्हणजे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन सारखं कॅल्क्युलेशन बनवूया. युजरने इनपुट देतोय युआय मध्ये, तो आउटपुटला घेऊन रिझल्ट सांगायचं युआय ला रिटर्न. आज प्रॅक्टिस करा, नाही कळालं तर उद्या परत रिपीट सांगतो हे कन्सेप्ट. मग उद्याच्याला थोडाफार ऍडव्हान्स कन्सेप्ट बघू, कॅल्क्युलेशन, बायोडेटा, एखादा फॉर्म युजर करतो तो रिटर्न जातोय, असे काही.
हीच आहे ना. ऑब्विसली वेबसाईट मध्ये तर हीच बनवता तुम्ही, कॉन्टॅक्ट फॉर्म, रजिस्ट्रेशन फॉर्म. तो डेटा फिल करतो, बॅकएंडला जातो आणि बॅकएंड किंवा फ्रंट एंडला रिटर्न शो होतो. तीच तर शिकायची आता आपल्याला. ठीक आहे. उद्या चला बघू. आजचं सेशन इथंच क्लोज करूया. मग उद्या ऑन टाइमला कनेक्ट करा, उद्याच्याला बघू. ओके गाईज, काही डाऊट आजच्या सेशन मध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो, थँक्यू अदर्स. देन आय होप अंडरस्टूड झालं असतील. नाही झालं असेल तर तुमच्याकडे कोड आहे, प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. उद्या येताना एक सिम्पल टास्क करून करून या. एक बॉक्स बनवा. बॉक्सचा कलर बॅकग्राऊंड थ्रू चेंज व्हायला पाहिजे. इथून जावास्क्रिप्ट मधून डिव्हिजन आतला हाईट विड्थ तिच्याच त्या स्टाईल मध्ये, फक्त त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज जावास्क्रिप्ट न व्हायला पाहिजे. दॅट्स इट. ओके गाईज, वी कनेक्ट टुमॉरो. रेकॉर्डेड सेशन शेअर करून ठेवतो बिफोर 12 o'clock आजच. ओके, चेक करा. गो. बाय गाईज, बाय.